अर्चना जेव्हा 7 वर्षाची होती तेव्हा तिची आई तिला सोडून देवाघरी निघून गेली होती। त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले। तिच्या वडिलांना अर्चनाला खूप शिकवायचे होते म्हणून तिला चांगल्या शाळेमध्ये तिचं ॲडमिशन तिच्या वडिलांनी केलं। जेव्हा ती मोठी झाली तेव्हा ती अभ्यासामध्ये व्यस्त झाली। अर्चनाच्या सावत्र आईने तिला कधीच प्रेम केलं नाही। हळूहळू सावत्र आई आल्यापासून तिचे वडील पण तिच्यासोबत जरा कठोर वागू लागले होते। सावत्र आईला अर्चनाला अजिबात शिकून मोठे बनवायचे नव्हते, पण अर्चनाला शिकून काहीतरी मोठे बनायचे होते। अर्चना सगळ्यांपासून लपून UPSCची तयारी करत होती। याच दरम्यान अर्चनासाठी एक स्थळ आलं। स्थळ चांगलं होतं म्हणून तिच्या वडिलांनी लगेचच होकार दिला। अर्चना सुंदर होती म्हणून मुलांकडून पण लगेचच होकार आला। अर्चनाने खूप वेळा तिच्या वडिलांना सांगितलं की मला लग्न करायचं नाही, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, परंतु तिच्या सावत्र आईने तिच्या वडिलांचे चांगलेच कान भरले। ती तिच्या वडिलांना म्हणाली की अहो, तुमच्या मुलीचे कुठेतरी अफेअर सुरू आहे, त्यामुळेच ती या लग्नासाठी नकार देत आहे। तिच्या वडिलांनी तिला विचारलं की तुझी आई जे काही बोलत आहे ते खरं आहे का? अर्चना म्हणाली की बाबा, तसं काही नाही, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, बाकी माझ्या मनात कोणी सुद्धा नाही। पण तिच्या वडिलांनी तिचं काहीच ऐकलं नाही। तिचं लग्न रोहनसोबत लावून दिले। अर्चनाची सगळी स्वप्ने तुटून पडली होती। ती आता परीक्षा सुद्धा देऊ शकत नव्हती। परीक्षा दिली असती तर ती काहीतरी बनली असती। अर्चनाचे सासरे आणि तिचे वडील दोस्त होते, त्यामुळे सासरे अर्चनाला खूप पसंत करत होते, परंतु तिची सासू तिला पसंत करत नव्हती। थोड्या दिवसांनी अर्चनाला कळाले की तिच्या सासूने रोहनसाठी दुसरी एक मुलगी पाहून ठेवली होती, पण सासऱ्यांमुळे त्यांना ती मुलगी सून म्हणून आणता आली नाही। याचा राग कुठे ना कुठे त्यांच्या मनात होता। काही दिवस सासरी अर्चनाचे दिवस चांगले गेले, पण तिची नणंद आणि सासू तिच्यासोबत व्यवस्थित वागत नव्हते। दिवसभर तिच्याकडून मोलकरणीसारखी कामे करून घेत होते। सासरे चांगले होते, पण काही दिवसांपासून त्यांची पण तब्येत खराब होऊ लागली होती। सासऱ्यांपुढे फक्त सासू आणि नणंद चांगले वागण्याचा प्रयत्न करत होते, पण पाठीमागे तिला टोमणे दिले जात होते। एक दिवस सासू सासऱ्यांना म्हणाले की आपल्या मुलासाठी रोहनसाठी अर्चना अजिबात शोभत नाही, आपला मुलगा किती शिकलेला आहे। यावर सासरे म्हणाले की पण मला तर अर्चनाच पसंत आहे। रोहनला फक्त घर सांभाळणारी मुलगी पाहिजे होती। लग्न झाल्यावर तिला नोकरी करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्याचा कोणताही अधिकार त्याने तिला दिला नाही। अर्चनाला जेवढे शक्य होईल तेवढे ती सगळ्यांची सेवा करत होती, परंतु काही लोकांच्या स्वभावाला औषध नसते। एके दिवशी जेव्हा अर्चना माहेरी गेली होती तेव्हा सासू आणि नणंद रोहनपाशी गेले आणि म्हणाले की अरे रोहन, तू खूप स्मार्ट आणि मॉडर्न मुलगा आहेस, तुझ्यासाठी ही गावंढळ अर्चना शोभत नाही, हिला कपडे स्टायलिश घालण्याचा पण सेन्स नाही। नणंद पण म्हणाली दादा, मला पण मॉडर्न वहिनी पाहिजे आहे, मला अर्चना वहिनी अजिबात आवडत नाही। बाबांनी तुमचे लग्न अर्चनासोबत लावून तुमचं आयुष्य खराब केलं आहे। हळूहळू त्या दोघींच्या बोलण्याचा असर रोहनच्या डोक्यावर पडू लागला। त्यानंतर रोहन अर्चनासोबत कठोर वागू लागला। छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला टोमणे आणि मारू लागला। अचानक रोहनमध्ये झालेला बदल पाहून अर्चनाला काही समजत नव्हते। अर्चनाने नेहमी शांतपणाने त्याला बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो नेहमी रागातच असायचा। नवऱ्याच्या अशा वागणुकीमुळे अर्चना तिच्या सासूपाशी गेली आणि म्हणाली की माझ्यासोबत रोहन खूप वेगळा वागत आहे। तिची सासू तिला उलट म्हणाली की नवरा बायकोमध्ये छोटे मोठे भांडणे होतच असतात आणि हे सगळं तिसऱ्याला सांगायचं नसतं, जे काही आहे ते तुझ्याच बेडरूममध्ये हा गुंता सोडवायचा असतो। अर्चनाचे सासरे हे सगळं पाहत होते, त्यामुळे ते एकांतात त्यांच्या मुलाला समजावून सांगत होते, परंतु रोहन एका कानाने ऐकत होता आणि दुसऱ्या कानाने बाबांचे बोलणं सोडून देत होता। अर्चनाचे सासरे हार्टचे पेशंट होते। एके दिवशी सकाळच्या वेळी त्यांच्या
हृदयात खूप जोरात वेदना झाली. हॉस्पिटलमध्ये निघायच्या आधीच त्यांनी घरीच जीव सोडून दिला. सासरे गेल्यानंतर आता नवऱ्याला, सासूला आणि नणंदला चांगला चान्स भेटला होता. एका वर्षानंतर अर्चनाला गोड मुलगा झाला. तिला वाटले की आता रोहनमध्ये काही सुधारणा होईल, परंतु तो तिचा भ्रम होता. आजकाल रोहन दारू पिऊन खूप येत होता. अर्चना दिवसभर घरातली कामे करत होती आणि रात्री तिच्या मुलाला सांभाळत होती, कारण अजून तिचा मुलगा लहान होता. आपल्या बायकोच्या तब्येतीबाबत रोहनला काहीच घेणे देणे नव्हते. जेव्हा पण अर्चना तिच्या नवऱ्याला समजवायची की आपलं बाळ अजून लहान आहे, आपल्याला त्याचं आयुष्य सुधारायचं आहे, त्यामुळे दारू पिऊन घरी येत जाऊ नका असं म्हणल्यावर उलट तिचा नवरा तिच्या केसांना धरून मारत असायचा. म्हणत होता की माझ्याच तुकड्यावर जगत आहे आणि मला ज्ञान शिकवत आहेस. काही बोलल्यावर नवरा तिला मारत असायचा. त्यामुळे तिने नवऱ्याला काहीच न समजवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी तिची नणंद खोलीमध्ये आली आणि हसत तिच्या वहिनीला अर्चनाला म्हणाली की वहिनी, रात्री दादा तुम्हाला मारत होता का? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की तुम्ही माझ्या दादाच्या लायकीचा नाही. तुम्ही माझ्या दादाला आणि या घराला दोन्हीला पण व्यवस्थित सांभाळत नाही. अर्चना म्हणाली की प्लीज नणंदबाई, आधीच मी टेन्शनमध्ये आहे, प्लीज गप्प बसा. नणंद म्हणाली की टेन्शनमध्ये माझा दादा आहे, कारण त्याच्या नशिबात तुमच्यासारखी फुटकी नशिबाची बायको मिळाली आहे. आणि तिची नणंद तेथून निघून गेली. थोड्या वेळाने तिच्या नवऱ्याचा तिला आवाज आला. तिचा नवरा तिला लवकर आवाज दिल्यावर आली नाही म्हणून ओरडत होता. त्याने एक शर्ट तिच्या तोंडावर मारला आणि म्हणाला की या शर्टला लवकर इस्त्री कर. तोपर्यंत तो आंघोळ करण्यासाठी गेला. त्याने लगेच आंघोळ उरकली आणि टॉवेल मागू लागला. इस्त्री उभी करून पटकन अर्चना टॉवेल देण्यासाठी गेली, पण जेव्हा तिने पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला, कारण इस्त्री त्याच्या शर्टवर पडली होती आणि त्याच्या शर्टचा थोडा भाग जळाला होता. तो बाथरूममधून बाहेर आला आणि म्हणाला की माझा शर्ट कुठे आहे? तो जळालेला शर्ट पाहून इकडे अर्चना भीतीने थरथर कापू लागली होती. तेव्हा रोहनने तो शर्ट पाहिला. तेव्हा त्याचे रागाने डोळे लाल झाले आणि तिला मारू लागला. तिची सासू पळत आली आणि रोहनला म्हणाली की अरे, थोडासा शर्ट जळाला आहे, एवढा का रागाला जात आहे? तुला माहीत आहे ना या बाईला कोणतंच काम नीट करता येत नाही. थांब, मी तुझ्या दुसऱ्या शर्टला इस्त्री करून देते. तुला मी आधीच माझ्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न कर म्हणलं होतं, पण तुला तर बाबाच्या आवडीची मुलगी बायको म्हणून करायची होती. माझ्या पसंतीची मुलगी केली असती तर आज तू सुखाने राहिला असता. सासूचं बोलणं ऐकून इकडे अर्चनाला फार दुःख होत होते. बघता बघता हे आज दुःखाचे 3 वर्ष निघून गेले. आता अर्चनाचा मुलगा 4 वर्षाचा झाला होता, पण अर्चनाच्या आयुष्यात कोणताच बदल झाला नव्हता. एके दिवशी भाजी जास्त मीठ पडलं म्हणून रोहनने तिच्या वेणीला पकडून खूप तिला मारले. तिचा 4 वर्षाचा मुलगा दरवाजात उभा राहून आईची हालत पाहून खूप रडत होता. मुलगा त्याच्या बोबड्या आवाजात म्हणत होता, बाबा, माझ्या मम्मीला मालू नका, आणि रडत होता. अर्चनाने जाऊन त्याला लगेच छातीशी लावलं. रोहन रागाने त्याच्या मुलापाशी आला आणि म्हणाला की तुझं पण आईसारखं खूप तोंड चालत आहे. आणि असं म्हणून तो एक जोरात लाथ त्याला मारायला गेला. तोपर्यंत त्याच्यासमोर येऊन अर्चना उभी राहिली आणि म्हणाली की माझ्या मुलाला हात सुद्धा लावायचा नाही. तो रागाने तेथून निघून गेला. छोटंसं बाळ त्याच्या आईला म्हणाले की आई, बाबा तुला नेहमी रागवत का असतात? तिचा मुलगा खूप घाबरला होता. त्याच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर अर्चनाकडे नव्हते. काहीतरी विचार करून अर्चनाने एका बॅगेमध्ये तिचे आणि तिच्या मुलाचे कपडे भरले आणि ती माहेरी गेली. तिला वाटलं माहेरी गेल्यावर आई वडील तिची साथ देतील, पण तिथे गेल्यावर
तिची सावत्र आई म्हणाली की, हे बघ अर्चना, नवऱ्याचं घरच प्रत्येक स्त्रीचं आपलं घर असतं. जर तू इथे येऊन बसली तर समाज आम्हाला नावे ठेवेल. तिचे वडील म्हणाले की, हे बघ अर्चना, आजचा दिवस इथे राहू शकतेस, उद्या तू तुझ्या सासरी निघून जा. त्या रात्री अर्चना खूप रडली. आई सावत्र होती, परंतु बाप सख्खा असून पण तिच्यासोबत व्यवस्थित वागत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी शांतपणाने अर्चना सासरी निघून गेली. घराचा दरवाजा उघडल्यावर तिची सासू म्हणाली, आली का महाराणी? तुझे आईबाप तुला 2 दिवस पण ठेवायला तयार नाहीत. अर्चना तिच्या सासूला काहीच म्हणाली नाही. शांतपणाने ती घरात गेली. तिच्या नवऱ्याला आणि सासूला समजले होते की आता अर्चनाला माहेरचा कोणताच आधार नाही. एका रात्री तिच्या मुलाला खूप ताप आला. ती म्हणाली की, मुलाला खूप ताप आला आहे, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. परंतु रोहन म्हणाला की, मला झोपू दे, मला झोप लागली आहे, हे तुझं काम आहे, ते तुझं तू कर. सकाळच्या वेळी अर्चना रोहनला म्हणाली, आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, याला खूप ताप आला आहे. रोहन म्हणाला की, मला काम आहे, तू तुझी ऑटो करून जाऊ शकतेस. अर्चनाला राग आला. मुलगा काय फक्त तिचाच होता का? जशा प्रकारे रोहन तिला बोलत होता. मुलाची हालत पाहून अर्चना त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेली. हॉस्पिटलमधून बाहेर येताना अर्चनाची एका मुलासोबत धडक झाली. अर्चनाने त्या मुलाकडे पाहिलं. तो तिचा क्लासमेट होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सॉरी म्हणून पुढे जाऊ लागली, पण त्या मुलाने तिला पाठीमागून आवाज दिला, अर्चना, तू अर्चनाच आहेस ना? ती म्हणाली की हो. मुलगा म्हणाला, मला ओळखलंस का? आपण दोघं क्लासमेट आहोत. माझं नाव सुशांत आहे. आणि अर्चना, तू हे तुझे काय हाल बनवले आहेत? तू तर क्लासमध्ये टॉपर होतीस आणि तू तर UPSCच्या परीक्षेची तयारी करत होती. मग मध्येच तू तुझं शिक्षण का सोडून दिलं? अर्चना म्हणाली की हां, मी मध्येच शिक्षण सोडून दिलं कारण माझं लग्न झालं आहे. आणि मुलाकडे पाहत म्हणाले की हा माझा मुलगा आहे. सुशांत म्हणाला की अगं अर्चना, तू किती ब्रिलियंट होतीस. लग्न करून तू तुझं फ्युचर खराब करून घेतलंस. तुझ्या चेहऱ्यावरील चमक गायब झाली आहे. त्यानंतर अर्चना म्हणाली की माझ्या नशिबात जे होतं ते घडलं. त्यानंतर सुशांतने तिच्या गळ्यापाशी पाहिलं. ते वन पाहून त्याला समजलं. तो म्हणाला की मी तर इथं हॉस्पिटलमध्ये आलो होतो, मी पण IPS बनलो आहे. जर तुला कशाची मदत असेल तर मला नक्कीच बोल. पण मला वाईट वाटते की तुझ्या आयुष्यात असं घडलं आहे. अर्चनाच्या डोळ्यात पाणी आलं. ती कशी सांगणार होती की गेले 5 वर्ष ती तिच्या पतीचा अत्याचार सहन करत आहे. सुशांत म्हणाला की मला असं वाटत आहे की तू खूप अडचणीत आहे, पण मी तुला त्रास देऊन काही विचारणार नाही. सुशांतने एक कार्ड तिला दिला आणि म्हणाला की तुला जेव्हा पण गरज असेल तेव्हा या नंबरवर फोन कर. मी एक IPS असण्याबरोबर मी एक समाजसेवक पण आहे. मुलाचे औषध घेऊन अर्चना घरी आली. घरी आल्यावर ती तिचे काम करू लागली. मुलाला औषध देऊन त्याला तिने झोपवलं. हॉस्पिटलमधून आज अर्चना जरा उशीर आली होती. नवरा घरी नव्हता म्हणून तिला टेन्शन होतं, नाहीतर त्याने हंगामा केला असता. दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा ठीक होता. ती किचनमध्ये काम करत होती तेव्हा तिथे तिची नणंद आणि नवरा आला. तिची लहान नणंद म्हणाली की दादा, काल ही हॉस्पिटलमधून महाराणी 2 तासांनी उशिरा आली आहे. तुम्ही तुमच्या बायकोला ताब्यात ठेवा. माहीत नाही बाहेर काय चाळे करत फिरत असते. मला काल सगळं काम करावं लागलं. आणि हे सगळं ऐकून रोहनला खूप राग आला. रोहन तिला किचनमध्येच खूप मारू लागला आणि म्हणाला की सांग, डॉक्टरांच्या निमित्ताने तू कोणाला भेटायला गेली होती? तुला घरी येण्यासाठी एवढा उशीर का झाला? अर्चना रडत म्हणाली की मी फक्त डॉक्टरकडेच गेली होती, कोणाला भेटायला गेली नव्हती. तो तिला मारत राहिला. तोपर्यंत त्याच्या खिशातून मोबाईल वाजला. त्याच्या ऑफिसमधून फोन होता. त्याला आज लवकर ऑफिसला जायचं होतं. त्यानंतर अजून थोडे तिला मारून नाश्ता न करता रोहन तेथून निघून गेला.
किचनच्या दरवाजापाशी येऊन सासू आणि नणंद तिच्याकडे बघून हसत होते. बिचाऱ्या अर्चनाला उठायला सुद्धा येत नव्हते. अर्चनाला आता सहन होत नव्हतं. तिने विचार केला होता की तिच्यासाठी आणि मुलासाठी आता काहीतरी स्वतःच करावे लागेल. अर्चनाने पटपट सगळी कामे केली आणि तिचे कागदपत्राने डॉक्युमेंट्स तिने घेतले. आता तिला आत्मनिर्भर बनायचं होतं. ते आता लॅपटॉपवर जॉब शोधू लागले. तोपर्यंत दारावर कोणाची तरी टकटक झाली. तिचा नवरा रोहन आला होता. तिने लगेचच लॅपटॉप बंद केला. त्याच्या हातात एक लिफाफा होता. त्याने तो लिफाफा अर्चनापाशी दिला. तिने लिफाफा उघडून पाहिला तर तिला धक्का बसला, कारण त्यात घटस्फोटाचे पेपर होते आणि तिचा नवरा हसत होता. आणि रोहन म्हणाला, हा मुलगा माझा आहे तर हा माझ्याच पाशी राहील, कारण तुझ्याकडे पैसे नाहीत. अर्चनाने तिच्या कागदपत्राकडे आणि मुलाकडे पाहिलं. तिला मोठमोठ्याने रडू वाटत होतं, परंतु तिला नवऱ्यापुढे हिंमत हारायची नव्हती. अर्चना काहीच बोलली नाही. हे पाहून रोहन जरा दंग झाला. तिला घाबरण्यासाठी तो ते कागदपत्र घेऊन आला होता. रात्रभर अर्चना विचार करत होती की काय करावं. सकाळच्या वेळी तिला पर्समधून सुशांतचं कार्ड भेटलं. तिने त्याला फोन केला. त्याने फोन उचलला आणि म्हणाली, मी अर्चना. तो म्हणाला की हा बोल. ती म्हणाली की तू म्हणाला होतास की तू माझी मदत करशील. सुशांत म्हणाला की हा बोल, मी तुझी मदत करायला तयार आहे. अर्चना म्हणाली की मला भाड्याच्या घराची गरज आहे. तू एखादं मला भाड्याचे घर पाहून देशील का. तो म्हणाला की पण अर्चना, तुझं तर लग्न झालं आहे, मग तुला घराची का गरज आहे. त्यानंतर अर्चनाने रडत तिची सगळी कहाणी त्याला सांगितली. तो म्हणाला की मी पहिल्या वेळेस तुला पाहिलं होतं तेव्हाच मला सगळं समजलं होतं की तुला त्रास आहे. सुशांतने पाहिलेल्या भाड्याच्या घरात गपचिप अर्चना तिच्या मुलाला घेऊन गेली. संध्याकाळी तिचा नवरा घरी आला आणि तिला शोधू लागला, पण ती कुठेच नव्हती. त्याला अर्चनाचं एक पत्र मिळालं. त्यात तिने लिहिलं होतं, रोहन, मी तुमचे खूप अत्याचार सहन केले, पण आता मी आत्मनिर्भर बनणार आहे. मी माझ्या मुलासोबत आयुष्य जगणार आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करू शकता, पण मी आता तुमच्यासोबत राहू शकत नाही. पत्र वाचून रोहनला खूप राग आला. त्याने पाहिलं की त्याची आई आणि बहीण दोघी पण झोपी गेले होते. त्याला भूक लागली होती, पण घरात जेवण नव्हते. त्याची हालत खराब झाली होती. इकडे अर्चना नोकरी शोधत होती, पण तिला नोकरी भेटत नव्हती. तिच्यासाठी सुशांत जेवण घेऊन येत होता. सुशांत म्हणाला की तू टीचिंग का सुरू करत नाहीस. तू UPSCची पूर्ण तयारी केली होती, त्यामुळे तुला त्याबद्दल सगळं माहीत आहे. माझ्यापाशी काही स्टुडंटचे नंबर आहेत जे UPSCची तयारी करत आहेत. ते तुझ्याकडे कोचिंग लावतील. तू याच घरात कोचिंग चालू करू शकतेस. अर्चना म्हणाली की पण मला भीती वाटते. तो म्हणाला, भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. हळूहळू काही स्टुडंट अर्चनाकडे येऊ लागले. अर्चना आता खूप खुश होती, पण इकडे तिच्या नवऱ्याला तिची आठवण येऊ लागली. त्याचं कामात लक्ष नव्हतं, म्हणून त्याला कामावरून काढून टाकले. त्यामुळे तो आता छोटं मोठं काम करू लागला. अर्चनाने तिच्या कोचिंगचं नाव अर्जुन कोचिंग तिच्या मुलाच्या नावावरून ठेवलं. इकडे तिची नणंद रागाने काम करत होती. ती तिच्या भावाला आणि आईला वेळेवर जेवण देत नव्हती. ती म्हणत होती की मी तुमची नोकरानी नाही. सासू म्हणत होती, जर अर्चना असती तर सगळं टायमाला भेटलं असतं. नणंद रागाने म्हणाली की जाऊन वहिनीला घेऊन या. रोहन रागाने म्हणाला की ती स्वतःच्या मर्जीने गेले आहे तर मी तिला आणणार नाही. ती स्वतःच्या मर्जीने येईल. रोहनने कोर्टमध्ये केस चालू केली आणि आता अर्जुन कोणाकडे राहील याचा निर्णय घेण्यात आला. जज साहेबांनी अर्जुनला विचारले की तुला कोणाकडे राहायचं आहे. तर तो म्हणाला की मला मम्मीपाशी राहायचं आहे, कारण पप्पा माझ्या मम्मीला खूप मारतात. पप्पा खूप वाईट आहेत. मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. रोहनने मुलाचं बोलणं ऐकून लाजेने मान खाली घातली.
एक दिवस रोहनने अर्चनाला फोन केला आणि म्हणाला की मला तुला भेटायचं आहे. ती म्हणाली की पण मला तुला भेटायचं नाही. तो म्हणाला की पुढच्या महिन्यात आपली शेवटची तारीख आहे, त्याआधी मला तुला भेटायचं आहे, त्यानंतर आपण भेटू शकणार नाही. इकडे अर्चनाने पैसे साठवून तिच्यासाठी एक छोटंसं घर घेतलं होतं. अर्ध्या तासानंतर रोहन तिच्या घरापाशी येऊन उभा राहिला आणि तेथील नेम प्लेट पाहून तो तिथेच थांबला. त्याने हिम्मत करून डोरबेल वाजवली. रोहन तिच्या घरात गेला आणि सगळीकडे पाहू लागला. घर खूप सुंदर होतं. ती म्हणाली की तुम्हाला काय बोलायचं आहे? प्लीज अर्चना, मला माफ कर. मला सगळ्या चुका आता समजल्या आहेत. तू गेल्यापासून मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. पहिल्यांदाच अर्चनाला तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर तरस आली होती. मी खरंच सांगत आहे, तू गेल्यावर ते घर एक खंडर झालं आहे. आई आजारी आहे, बहीण काहीच काम करत नाही. त्या दिवशी कोर्टमध्ये अर्जुनने काही म्हणाला, त्यानंतर मला माझीच लाज वाटत आहे. अर्चना म्हणाली की तुमचं आयुष्य खराब चाललं आहे, त्यामुळे तुम्हाला माझी आठवण आली आहे. तो रडून तिची माफी मागू लागला. तो म्हणाला की अर्जुनवर दया कर, त्याला आईसोबत बापाचं प्रेम पाहिजे असेल. अर्चना म्हणाली की नाही, त्याला फक्त आईचं प्रेम पाहिजे आहे, बापाची त्याला गरज नाही. तो म्हणत होता की एखादा मौका देऊन बघ, मी तुला कधीच त्रास देणार नाही. अर्चना म्हणाली की परंतु मला आता तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं नाही, त्यामुळे प्लीज येथून निघून जावा. मला तुमच्यासोबत यायचं नाही. त्यानंतर रोहन हताश होऊन तेथून निघून गेला. इकडे अर्चना तिच्या मुलासोबत खुश होती. तिच्या मित्राने सुशांतने तिला मदत केल्यामुळे ती हे सगळं करू शकली होती. हळूहळू आता तिच्या कोचिंगचे खूप नाव मोठे होऊ लागले. आता तिचं जे स्वप्न होतं IPS बनायचं, ते स्वप्न आता तिचा मुलगा पूर्ण करणार होता. आता तिचा मुलगा तिच्यासारखाच हुशार झाला होता आणि अशा प्रकारे अर्चना आत्मनिर्भर बनून एक साहसी आई बनली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.